अमेरिका इराण युद्ध 6व्या आठवड्यात पोहोचले। तुगलकी ट्रम्प रोज विजयाचे दावे करत असताना इराण देत असलेले धक्के गंभीर आहेत। इराणने अमेरिकेचं सर्वात प्रगत F-35 लढाऊ विमान पाडल्याचा दावा 15 दिवसापूर्वी केला होता। आज आणखीन एक F-35 लढाऊ विमान पाडल्याचा दावा इराणने पुन्हा केला आहे। अमेरिका वैमानिकांचा शोध घेत आहे। नेमकं काय प्रकरण पाहूया। इराणचा अमेरिकेला पुन्हा मोठा धक्का। अमेरिकेचे अजेय F-35 लढाऊ विमान पाडल्याचा दावा। इराणचा 15 दिवसात अमेरिकेला दुसऱ्यांदा तडाखा। इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता टोकाच्या वळणावर पोहोचले आहे। इराणच्या लष्कराने मध्य इराणमधील मकरजी प्रांतात अमेरिकेचे सर्वात प्रगत आणि अजेय मानले जाणारे F-35 हे स्टेल्थ फायटर जेट पाडल्याचा खळबळजनक दावा केला आहे। विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसात अमेरिकेचे दुसरे लढाऊ विमान पाडल्याचा हा इराणचा दावा आहे। या विमानाचे अवशेष मकरजी प्रांतात विखुरलेले असून इराणने त्याचे फोटो प्रसिद्ध करून अमेरिकेला उघड आव्हान दिले आहे। सूत्रांच्या माहितीनुसार इराणने पाडलेल्या या विमानाच्या अवशेषांची प्राथमिक तपासणी केली असता त्यावर ब्रिटनमधील लेकनहीथ एअरबेसचे निशाण आढळले आहे। हा एअरबेस अमेरिकन वायुसेनेसाठी ब्रिटनमधील सर्वात महत्त्वाचा तळ मानला जातो। यावरून हे विमान ब्रिटनमधून उड्डाण करून इराणच्या सीमेत घुसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। विमानाचा पायलट सुरक्षित आहे की त्याचा मृत्यू झाला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। अमेरिका इराणच्या या दाव्याबाबत पुष्टी करत नसली तरी पहिल्या F-35 नंतर दुसऱ्या F-35 ला धक्का म्हणजे अमेरिकेच्या प्रतिष्ठेलाच इराणने कोसळवलंय असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही। F-35 का आहे गेम चेंजर? F-35 लाइटनिंग 2 हे जगातील सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमानांपैकी एक मानलं जातं। स्टेल्थ तंत्रज्ञान, रडारला चकवा देण्याची क्षमता, मल्टी रोल, हवाई, जमिनीवरील आणि समुद्री हल्ले, अमेरिकेच्या हवाई ताकदीचा कणा। या प्रोजेक्टवर आतापर्यंत सुमारे $450 अब्ज इतका खर्च। म्हणूनच हे विमान पाडल्याचा दावा हा अत्यंत गंभीर आणि अमेरिकेला मोठा धक्का मानला जात आहे। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातील संघर्ष आता 6व्या आठवड्यात प्रवेश करत आहे। हवाई हल्ले, ड्रोन आणि क्षेपणास्त्र युद्ध आणि आता अत्याधुनिक F-35 लढाऊ विमानांचा मुद्दा या सगळ्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।